महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुती समोरील मोठा अडथळा ठरलेले बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांचं बंड अखेर शमण्याच्या मार्गावर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भाजपचे नेते गिरीश महाजन, उद्योगमंत्री उदय सामंत आणि मंत्री दादा भुसे यांच्या सलग बैठका आणि मनधरणीनंतर सकारात्मक घडामोडी घडल्याची माहिती समोर आली आहे. अंतिम निर्णयावर काही गोष्टी अवलंबून असतील. अंतिम निर्णय हा नाशिकमधून आम्ही सांगू आणि अंतिम निर्णय हा महायुतीच्याच बाजूने असेल असा माझा आशावाद व्यक्त करायला काही हरकत नाही. गीतेंचं आधी जे काही सोशल मीडियाला काही ज्या गोष्टी येतात की गीतेने अशी कमिटमेंट मागितली, तशी कमिटमेंट मागितली, दोन्ही भावांनी कसलीही कमिटमेंट आमच्याकडे मागितलेली नाही, ना मुख्यमंत्री महोदयांकडे ना उपमुख्यमंत्री महोदयांकडे. शेवटी लोकशाहीमध्ये ठीक आहे, अपक्ष फॉर्म भरला गेला, तो मागं काही गैरसमजातनं घेतला गेला नाही. आता पाठिंब्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करतोय आणि उद्या नाशिकमध्ये दुपारनंतर याच्यावर सकारात्मक निर्णय होईल. सूत्रांच्या माहितीनुसार गीते लवकरच महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करण्याची शक्यता असून याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र बुलेटिन, नाशिक. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.